मॅडम, सर्वत्र मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतो. कला पंढरी, नाट्य पंढरी, सहकार पंढरी सांगली शहरामध्ये आपण एक महिला नगरसेविका म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीचं कामातून ठसा आपण त्या ठिकाणी उमटवलेला आहे. त्यामुळे सर्वात प्रथम सांगली प्रहारच्या वतीनं मी तुमचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करतो. एक नारी शक्तीचा सन्मान आज 21व्या शतकामध्ये वाटचाल करताना होतोय. निश्चितपणे तुमचं कौतुक आहे. 19 सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणूक 2025-26चा बिगुल या ठिकाणी वाजलेला आहे. अनेक इच्छुक त्या ठिकाणी पुढे येत आहेत. तर प्रभाग क्रमांक 19 मधून आपण केलेलं काम आणि कामाच्या जीवावरती आपण त्या ठिकाणी उमेदवारी मागताय. तर निश्चितपणे या प्रभागातील मागण्या काय आहेत, तुम्ही या प्रभागामध्ये काय केलेलं आहे या 5-7 वर्षामध्ये ते तुम्ही प्रामुख्याने सांगू शकाल का? नमस्कार. 2018-19 सांगली मिरज कुपवाड महापालिकेची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून मी ओबीसी महिला या प्रवर्गातून निवडून आले. खऱ्या अर्थानं या प्रभागातील नागरिकांनी मला जो आशीर्वाद दिला, त्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मला हे माझं भाग्य आहे की मला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. आणि त्यानंतर मी ठरवलं की या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझा प्रभाग कसा चांगला होईल, माझ्या प्रभागासाठी जास्तीत जास्त निधी कसा येईल यासाठी आपण प्रयत्न करायचा. आणि अगदी मी तसाच प्रयत्न या 5 वर्षामध्ये केला. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा, आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमचे नेते माननीय शेखरजी इनामदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागामध्ये कोट्यावधी रुपयाचा निधी आणला. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनी महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली म्हणून 100 कोटी रुपयाचा निधी दिला आणि माझ्या प्रभागामध्ये अगदी भरीव कामं त्यावेळी सुद्धा झाली. त्यानंतर आमदार सुधीरदादा गाडगीळ असतील आणि आम्ही प्रभागाचे 4ही नगरसेवक असू, आम्ही प्रत्येकाने प्रभागामध्ये जास्तीत जास्त निधी खेचून आणला आणि या भागातील प्रमुख कामं पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न केलाय. जवळजवळ 8 वर्षांचा कालावधी निवडणुकीनंतर या ठिकाणी झाला. 18-19 निवडणूक झाली, त्याच्यानंतर 5 वर्ष आपला कार्यकाळ झाला आणि त्याच्यानंतर 3 वर्ष प्रशासक या ठिकाणी काम पाहतंय. तर तुम्ही आता ज्या मान्यवरांची उल्लेख या ठिकाणी केला, खऱ्या अर्थाने या प्रभागातील लोकांच्या गरजा ओळखून एक नवीन अशा पद्धतीनं कोणत्या पद्धतीचं कामकाज तुम्ही उभं करू शकला की ज्याचं सार्थ अभिमान तुम्हाला आहे आणि भविष्यामध्ये ते काम टिकून राहील, असे एक माइलस्टोन अशी कोणती महत्त्वाची कामं तुम्ही सांगू शकाल या ठिकाणी? आम्ही कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या माध्यमातून विश्रामबागमधील प्रमुख रस्ता आलदर चौक ते स्फूर्ती चौक हा रस्ता रुंदीकरणानं होणं फार गरजेचं होतं, कारण हा त्या भागातला आपल्या भागातला प्रमुख रस्ता होता. त्या रस्त्यासाठी सुद्धा दादांच्या माध्यमातून भरीव निधी मिळाला आणि त्या रस्त्याचं काम सध्या सुरू आहे. या भागातला राजे यशवंतराव होळकर चौक विजयनगर ते कुंभारमळा यामध्ये असलेला वांडलेसवाडी भागातील लोकांचा प्रमुख प्रश्न होता तो नाल्याचा होता आणि तो नाल्याचा प्रश्न मार्गी लागणं गरजेचं होतं. त्यासाठी आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला आणि आत्ता आपल्याला 76 कोटी रुपये यासाठी मिळालेले आहेत. त्या कामाचं टेंडरही झालेलं आहे आणि काम अगदी अंतिम टप्प्यात ते आहे की त्या कामाची सुरुवात आम्ही लवकरच होईल आणि ते काम ही पूर्णत्वाकडे जाईल आणि खऱ्या अर्थानं माझ्या वांडलेसवाडीतील नागरिकांचा श्वास मोकळा होईल, कारण तो या भागातील फार मोठा प्रश्न आहे. धन्यवाद मॅडम. आणि खऱ्या अर्थानं हा परिसर 19 प्रभाग जो आहे तो आजकाल सांगली शहराचं हृदय म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातोय. म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय असेल, न्यायालय असेल किंवा सांगली शहरालाच नव्हे तर जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला आणि भारत देशाला अभिमान वाटेल असे शैक्षणिक संकुल या ठिकाणी मोठमोठी आहेत. तर त्या अनुषंगानं भविष्यामध्ये वाटचाल करत असताना या भागामध्ये काय अपेक्षित आहे, तुमचं काय व्हिजन आहे की भविष्यामध्ये तुम्ही कोणत्या गरजा लोकांची ओळखून त्या ठिकाणी काम करू इच्छिता? तसं म्हटलं तर हा राजे यशवंतराव होळकर चौक विजयनगर हा हार्ट ऑफ सिटी मानला जातो. त्यासाठी पहिला माझ्या प्रभागातला अंतर्गत भागातला विकास होणं गरजेचं आहे. रस्ते गटरी ह्या गोष्टी तर आम्ही परिपूर्ण करणारच. त्याचबरोबर विजयनगर हसनीआश्रम ते कुंभारमळा धामणी वेस पर्यंत जाणारा रस्ता रुंदीकरणानं, वांडलेसवाडी पाटीलमळा परिसरातील तो मुख्य रस्ता 40 फुटी रुंदीकरणानं करणे, तसेच स्फूर्ती चौक ते धामणी वेस इथपर्यंतचा रस्ता पूर्ण करणं, हे प्रमुख शहरातले जे या भागातले जे मुख्य रस्ते आहेत ते रुंदीकरण करणं हे पहिलं आमचं विजन असेल, जेणेकरून विजयनगर चौकातला माणूस धामणीला जाणं, कोल्हापूरला जाणं त्यांना सोयीचं होईल. या दृष्टिकोनातून नागरिकांची वाहतूक सोपी होईल यासाठी आम्ही प्रामुख्यानं तो विषय मार्गी लावणार आहे. त्याचबरोबर राजे यशवंतराव होळकर चौक विजयनगर आहे या ठिकाणी त्यांचा अश्वरूढ पुतळा बसवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि लवकरात लवकर आम्ही राजे यशवंतराव होळकर यांचा अश्वरूढ पुतळा बसवण्यासाठी ते काम पण आम्ही पूर्णत्वाकडे नेणार आहे. प्रभाग क्रमांक 19चा जर विचार केला तर जवळजवळ सर्व जाती धर्म पंथाचे लोक या प्रभागामध्ये आहेत. मध्यमवर्गीय लोकवस्ती सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि उच्चभ्रू सुद्धा लोक त्या ठिकाणी राहत आहेत.
तर त्या अनुषंगानं लोकांच्या गरजा म्हणजे प्रशस्त एखादं गार्डन, प्रशस्त वाचनालय, महिलांच्यासाठी एखादं क्लब, हास्य क्लब अशा काही तुमच्या योजना त्या ठिकाणी आहेत का? माझ्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये सुशिक्षित वर्ग पण आहे, सामान्य वर्गातील सुद्धा लोक आहेत आणि असंही कोणतं विशिष्ट जात वगैरे धर्माचं असं काही नाही. सर्व धर्म समभाव हा माझा प्रभाग आहे आणि आम्ही सर्वांच्या मध्ये तशा पद्धतीनंच राहतो. मनुष्य हीच एक जात आहे आणि आम्ही सर्वजण एक आहोत. या पद्धतीनं प्रभागामध्ये आम्ही काम करतोय. या प्रभागामध्ये जो हसनी श्रम परिसरातील जो गुंटेवारीचा भाग आहे, यामध्ये ओपन स्पेसची संख्या फार कमी आहे. त्या ठिकाणी आम्ही एक खुली महापालिकेची जागा त्यातून आम्ही येणे असलेल्या भागातून काढली आणि त्या ठिकाणी ह्या भागातले जवळजवळ या मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड नाहीये. तर आम्ही या माझ्या कारकिर्दीमध्ये महापालिकेला नाव लावल्यापासून माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी आम्हाला एक 20 लाख रुपयाचा निधी दिला. त्या निधीच्या माध्यमातून आम्ही क्रीडांगण विकसित केलेलं आहे आणि आज त्या ठिकाणी जवळजवळ 150 ते 200 मुलं संध्याकाळी कबड्डी खेळतात. एक व्यासपीठ मुलांना खेळाचं करून देण्याचा प्रयत्न मी केलाय. त्यामध्ये आणखी सुधारणा करणं हा माझा पहिला मानस असेल. त्यानंतर या भागातील महिला वर्ग खरंच कष्टकरी आहे. महिलांना कामाची गरज आहे. त्यांच्या हातावरची पोट आहेत. तर या महिलांना काहीतरी उद्योग व्यवसाय निर्माण करणं हे एक माझं डोळ्यासमोरचं विजन आहे आणि तेही मी पुढील काळामध्ये नक्की पूर्ण करणार. नक्कीच मॅडम, अत्यंत चांगल्या भावना आपण या ठिकाणी व्यक्त करत आहात आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये एक नशेखोरीचं प्रकरण गेली 1.5 ते 2 वर्षामध्ये सांगली जिल्ह्याला आणखी युवकांना आणि सर्व पालकांनाच अतिशय चिंतेचा विषय त्या ठिकाणी आहे आणि आपल्या प्रभागामध्ये बऱ्याचपैकी कामगार वर्ग आहे, युवक वर्ग आहे. तर त्या अनुषंगानं या युवकांना या नशेखोरीपासून मुक्त करण्यासाठी आपण काय विशेष प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहात का? हा प्रश्न संपूर्ण सांगली जिल्ह्याला आणि खास करून सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये जाणवतोय आणि खऱ्या अर्थानं पालक वर्ग अतिशय चिंतेमध्ये आज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्या अनुषंगानं तुम्ही तो काय पाठपुरावा करत आहात का? माझ्या भागातील बेथलम नगर, रुक्मिणी मार्केट, वांडलेसवाडी या भागामध्ये आम्ही या संदर्भात जनजागृतीसाठी शिबिरं यापूर्वी आम्ही बऱ्याच वेळा घेतलेले आहेत. माझं जे स्वराज्य व्यायाम मंडळ आमच्या मुलांचे जे ग्राउंड आहे, त्या ग्राउंडवरती जे पालक आहेत, त्या पालकांनाही मी वेळोवेळी एकत्रित करून हे जे नशे संदर्भात वगैरे विषय आहेत, त्या संदर्भात आम्ही बऱ्याच वेळा जागृतीचे कार्यक्रम घेऊन लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा केलेला आहे. ओके. तुम्ही एक महिला प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी प्रभागामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं कामकाज त्या ठिकाणी करत आहात. तर खास करून महिलांच्यासाठी विशेष काही विजन किंवा दूरदृष्टी ठेवून तुम्ही या ठिकाणी काही महिलांच्या पुढं काय ठेवू इच्छिता का? माझ्याजवळ माझ्याशी सोबतच काम करणाऱ्या आमच्या सुनीताताई पाटील आहेत, ज्योतिताई मकणे आहेत, दीपाली अल्दर आहेत. खरंच त्या महिला ॲक्टिव्ह आहेत. वेगवेगळ्या उपक्रमात त्या पुढे येतात. आम्ही जवळजवळ आमच्याकडं 30 ते 35 महिला बचत गट आहेत. त्या बचत गटांची आम्ही एक संस्था केलेली आहे, तेजस्विनी बहुउद्देशीय संस्था म्हणून. त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही कामं घेण्याचा प्रयत्न करतोय. पण आम्हाला अजून पाहिजे तशी कामं मिळाली नाहीत. तर या महिला सक्षम झाल्या पाहिजेत, त्यांना व्यवसाय मिळाला पाहिजे. त्यासाठी एक महिला उद्योग उभं करणं हे आमच्या डोळ्यासमोर आहे आणि मी त्यासाठी प्रयत्न करते आणि पुढील काळात सुद्धा मी त्यासाठी प्रयत्न करणार आणि एक महिला उद्योग चांगला उभा करणार. या प्रभागामध्ये जवळजवळ 8 ते 9 वर्ष तुम्ही सातत्याने त्या ठिकाणी काम करता आहात. तर खऱ्या अर्थानं 22-25 हजार नागरिकांचा हा प्रभाग असताना लोकांच्या त्या नेमक्या समस्या काय आहेत? रस्ता, वीज, पाणी याच्या पलीकडे लोकांच्या काही विजन्स किंवा लोकांच्या काही मागण्या तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी आहेत का? या प्रभागामध्ये लोकांच्या सामान्य वर्गातील लोकांची हीच मागणी आहे की आम्हाला रस्ते असतील, गटरे असतील, ह्या सोयीसुविधा आमच्या पूर्ण व्हाव्यात. कारण बऱ्यापैकी गुंटेवारी भाग असल्यामुळं त्या कामामध्ये निधी अपुरा पडायचा. काही रस्ते राहिले होते, झाले नव्हते. ते अगदी आम्ही अंतिम टप्प्यामध्ये सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण काही कामं त्यातली पण अपुरी आहेत. आज म्हणजे समतानगरमधला काही लक्ष्मीनगरचा भाग माझ्याकडे आहे. वांडलेसवाडीतला कुंभारमळ्यातला काही भाग आहे. त्यातले पण थोडेफार रस्ते वगैरे आमच्याकडून गुंटेवारी भागातले राहिलेत निधी अभावी. तर आम्ही सुधीरदादा असतील, आमचे आमदार, त्याचबरोबर पालकमंत्री चंद्रकांतदादा असतील, यांच्याकडे आम्ही वेळोवेळी गुंटेवारीसाठी निधी मागितलेला आहे. त्यांच्याकडूनही आम्हाला निधी मिळाला की तीही कामं आम्ही पूर्णत्वाकडे नेऊ आणि बेसिक लोकांची व्यवस्था मेन म्हणजे या भागातला ड्रेनेजचा प्रश्न फार महत्त्वाचा होता आणि मी 5 वर्ष महापालिकेत नगरसेविका असताना आमच्या सर्वांच्या पुढाकारानं या भागामध्ये ड्रेनेज योजना मंजूर झाली आहे कुपवाड
कुपवाड ड्रेनेज योजना ही 256 कोटीची ड्रेनेज योजना मंजूर झालेली असून या योजनेच्या माध्यमातून आम्ही भागात काम सुरू केले. बऱ्यापैकी काम ते अगदी अंतिम टप्प्यात आले आणि लवकरात लवकर ड्रेनेज योजनेचा प्रश्न या भागातला मार्गी लागेल. त्यामुळं ओपन गटरी वगैरे असतील, त्याच्या दुर्गंधीचा विषय असेल, आरोग्याचा जो प्रश्न निर्माण होतो तो लोकांच्या मधली समस्या संपून जाईल. आता तुमच्या प्रभागामध्ये सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत, शाळा असतील किंवा अंगणवाडी असतील किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, त्यांची आज अवस्था काय आहे? आम्ही नगरसेवक झाल्यानंतर या भागामध्ये आयुष्यमान भारत या हॉस्पिटलचं उद्घाटन या ठिकाणी आम्ही केलं आणि या दवाखान्यामुळं खऱ्या अर्थानं माझ्या भागातील पोलिओपासून असेल, पोलिओचे असतील, लसीकरणाचे असतील, गरोदर महिलांचे असतील, यासाठी ते हॉस्पिटल अवेलेबल आहे आणि माझ्या प्रभागातील बरेच लोक त्या ठिकाणी जातात. तिथं स्टाफ व्यवस्थित आहे, ट्रीटमेंट लोकांना व्यवस्थित दिली जाते. सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत हे हॉस्पिटल सुरू असतं. अगदी चांगल्या पद्धतीची सोय त्या ठिकाणी नागरिकांची झालेली आहे. ज्येष्ठ नागरिक सुद्धा त्या ठिकाणी जातात. ब्लड टेस्टपासून सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या जातात आणि नागरिक त्याचा लाभ अगदी चांगल्या पद्धतीने घेत आहेत. त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत महापालिकेकडून खूप चांगल्या पद्धतीची सुविधा माझ्या भागात झाली आहे. त्यानंतर दुसरा विषय म्हणजे शैक्षणिक. मी स्वतः एक शिक्षक होते. या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तेवढंच प्राधान्य मी शिक्षणासाठी मला माझ्याकडून काय करता येईल का त्यासाठी प्रयत्न केला. त्यामध्ये आमचे नेते शेखरजी इनामदार साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महापालिकेची शाळा नंबर 7 आहे. 2019 साली त्या शाळेमध्ये फक्त 47 विद्यार्थी होते, पण आज त्या शाळेमध्ये 350 विद्यार्थी महापालिकेच्या शाळेमध्ये शिकतात. त्यामध्ये शाळेला बस देणे असेल, शाळेच्या खोल्या वाढवणं असेल, शाळेला सुधारणा करण्यासाठी निधी देणं असेल, इव्हन त्या शाळेमध्ये शिक्षकांची संख्या कमी होती, ते शिक्षक सुद्धा आम्ही त्या शाळेमध्ये आयुक्त साहेबांना सांगून त्या ठिकाणी दिले आणि आज त्या ठिकाणी महापालिकेची शाळा एका प्रायव्हेट शाळेसारखी त्या ठिकाणी सुरू आहे. याचाही आम्हाला खूप अभिमान आहे. धन्यवाद. सौ सविता दादासाहेब मदने मॅडम, प्रभाग क्रमांक 19च्या माजी नगरसेविका, यांनी अत्यंत चांगलं भावना आणि मत या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी व्यक्त केलं. त्याबद्दल सांगली प्रहारच्या वतीनं आपले शतशः धन्यवाद आणि आभार मानून मी थांबतोय. धन्यवाद.